पाहुणे आणि त्यानं सांगितलं की तुम्ही आम्हाला आज वडापाव करून खाऊ घाला. तर मग मी पातेलं घेतलं, त्याच्यात तेल सोडलं, त्याच्यात मी कोथिंबीर कढीपत्ता टाकला, नंतरनं कांदा टाकला, नंतर कोथिंबीर जिरं अद्रक लसूण याचा पेस्ट बनवून ते टाकलं, नंतरनं जिरं टाकलं आणि नंतर 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्याच्यानंतरनं ते परतून घेतलं. आपले जे पण घरगुती जे मसाले आहेत, जे हळद मिरची पावडर धनिया पावडर हे सर्व त्याच्यामध्ये मसाला वगैरे हे सर्व मिरची पावडर वगैरे सर्व टाकून दिलं. त्याच्यानंतरनं मग मी ते आपण जे आलू उकडलेले होते ते म्हणजे ते बारीक करून त्याच्यात टाकलं. मग ते मिक्स करून घेतलं. मग मिक्स केल्यानंतरनं मग जे बेसन ठेवलं होतं त्याच्यासाठी एक गंज घ्या. गंजात बेसन टाका, पाणी टाका, हळद मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाका. नंतरनं ते मिक्स करा. मिक्स केल्यानंतरनं मग ते त्याच्यामध्ये ते 15-20 मिनटासाठी सोडून द्या. आणि मग काय एका कढईत तेल घ्या. एका कढईत तेल घ्या, तर गरम होऊ द्या. आणि गरम झाल्यानंतर जे आपण वडे बनवले होते, आता जे आपण चटणी बनवली होती ना त्याचे पहिले वडे बनवून घ्या. ठीक आहे, बारीक बारीक तुम्हाला जेवढे वाटते तेवढे त्या साईजचे वडे बनवून घ्या. नंतरनं मग ते वडे त्या बेसन जे भिजू घातलं होतं ते बेसन त्याच्यामध्ये मिक्सअप करा. ते मिक्स करून आपण जे तेल ठेवलं होतं त्याच्यात तळून घ्या. तळून घेतल्यानंतरनं मग बघा तळून घ्या. त्याच्यानंतरनं मग आपण काय आपण बेसनाचे थोडेसे थेंब टाकायचे, म्हणजे त्याची चटणी होते. तो भुरका लय चांगला लागते खाले. मग ते थेंब टाका. नंतरनं ते तळून घ्या. नंतरनं आपल्या काय जेवढ्या 4-5 मिरच्या घ्या, जेवढे जण आहेत त्याच्यात त्यापुरते तेवढं घ्या आणि ते तळून घ्या, मिरच्या तळून घ्या. मग काय झाला आपला वडापाव तयार. या वडापाव खायला. कोणाकोणाला वडापाव आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा.